मित्रांनो, कसे आहात? इंग्लिशवाला चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. आणि या ठिकाणी 10वी-12वीच्या बोर्ड एक्झाम ज्या आहेत, त्या बोर्ड एक्झाम बरोबरच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या आहेत, या सर्व एक्झामसाठी हे बेसिक ग्रामर जे आहे ते फार उपयोगी आहे. आणि ह्याच्या जर टेक्निक्स त्या ठिकाणी व्यवस्थित घेतल्या तर निश्चितपणानं तुम्हाला या प्रकारचे प्रश्न त्या बोर्ड एक्झाम मध्ये सोडवतील. आणि येणाऱ्या या बोर्ड एक्झामसाठी आपण 80 मार्काचा पेपर कसा सोडवायचा या प्रत्येक प्रश्नाचं टेक्निक या ठिकाणी घेऊन येणार आहोत. ओके, त्याच्यामुळे निश्चिंत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहत चला. ओके, आणि काही जर अडचणी आल्या तर सांगत चला. ओके, चला. आज आपण काय करणार आहोत की एबल टू फार तुम्हाला 9वी, 10वी, 11वी, 12वी कोणतीही एक्झाम असू द्या किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल तर याच्या खाली 4 पर्याय दिले जातील आणि करेक्ट अल्टरनेटिव्ह विचारलं जाईल. ओके, प्रश्न एकदा समजून घेत जा, मग त्याचं जे टेक्निक आहे ते एकदम व्यवस्थित आपल्याला करता येईल. रिराईट युजिंग एबल टू. ओके, आता प्रत्येक वाक्यात आपल्याला 4 वाक्य मी इथे लिहिलेले आहेत. वाक्यामध्ये एबल टू वापरत असताना आपल्याला काय करायचंय तर पहिली गोष्ट पहिल्यांदा काय करायचं ते नीट लक्षात घ्या. कॅन किंवा कुड वाक्यामध्ये पाहिजे. काय पाहिजे रे? कॅन किंवा कुड वाक्यामध्ये पाहिजे. आता या वाक्यामध्ये जर पाहिलं तर काय आलेलं आहे रे? कॅन आलेलं आहे. इथं काय आलेलं आहे? कुड आलेलं आहे. इथं कुड आलेलं आहे. इथं कॅन आलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की एबल टू वापरत असताना वाक्यामध्ये कॅन किंवा कुड आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. लक्षात आलं? मग आता कॅन जर आलं तर कॅन काढायचं आणि त्याच्या ऐवजी फक्त इज आयमार वापरायचं. आणि कुड जर आलं तर कुड काढून त्या ठिकाणी वॉज वेअर घ्यायचं. लक्षात आलं का? बघा, पहिली गोष्ट ही आपल्याला या ठिकाणी करायची. मग आता काय होतंय? आता इथं आपण कॅन काढणार आहे, इथं कुड काढणार आहे, इथं कुड काढणार आहे, इथं कॅन काढणार. म्हणजे जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. आणि आता बघा की कॅन जिथं काढलंय तिथं इज आयमार पैकी एक घ्यायचंय आणि कुड जिथं काढलंय तिथं वॉज वेअर पैकी घ्यायचंय. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो, इज घेऊ का, एम घेऊ का, आर घेऊ, त्याच्यामध्ये गोंधळ करतात. वॉज घेऊ का वेअर घेऊ हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. मग अशा वेळी काय करायचं की आपल्याला जे सब्जेक्ट सांगितलेले आहेत बघा, सब्जेक्ट आय, वी, यू, दे, ही, सी, इट किंवा नाव त्या ठिकाणी एकवचनी आणि एकवचनी असतं. मग आता आपण इथं काय करू, जर तुमचा सब्जेक्ट काय असेल, आय असेल आणि तुम्हाला इज आयमार वापरायचं असेल तर तुम्ही आय वापरा, आणि वॉज वेअर वापरायचं असेल तर वॉज वापरा आयच्या नंतर. तोच जर सब्जेक्ट तुमचा ही, सी, इट आणि एकवचनी जर असेल तर तुम्हाला इज आयमार मधलं इज घ्या आणि वॉज वेअर मधलं वॉज घ्या. ओके, आता तुमचा करता जर समजा कोणता आहे रे, यू, वी आणि ते आहे त्याच्या पुढं किंवा अनेकवचनी नाव आहे तर त्यावेळी इज आयमार मधलं आर घ्यायचंय आणि वॉज वेअर मधलं वेअर घ्यायचंय. नीट लक्षात घ्या. आता काय करणार तुम्ही, तुमचा करता आय आहे तर इज आयमार मधलं एम, वॉज वेअर मधलं वॉज. तुमचा करता जर ही, सी, इट एकवचनी आहे तर इज आयमार मधलं इज घ्या, वॉज वेअर मधलं वॉज घ्या. आणि ज्यावेळी तुमचा करता यू, वी, दे आणि एकवचनी आहे त्यावेळी इज आयमार मधलं आर घ्या आणि वॉज वेअर मधलं वेअर घ्या. लक्षात आलंय का? बघा, आता हे जे जे क्रियापद डबल असतात त्यांच्यामध्ये नेहमी गोंधळ आपला होतो. तर मग आता गोंधळ व्हायचं काही कारण नाहीये. आपला इथं सब्जेक्ट कोणता आला रे? दे आलेला आहे. आणि कॅन काढल्यामुळं तुम्हाला या इज आय आर मधलं घ्यायचंय. मग आता देच्या पुढे जाऊन पहा, इज आय आर मधलं कोण दिसतं रे? आर दिसतंय. काही अडचणी इथपर्यंत? ओके, इथं काय आलं रे? कुड, म्हणजे आपल्याला वॉज किंवा वेअर घ्यायचंय आणि आपला सब्जेक्ट इथं कोणता आहे रे? ही आहे. मग वॉज वेअर घ्यायचंय तर हीच्या नंतर वॉज दिसतं का वेअर दिसतं रे? वॉज आहे. मग इथं काय घेणार तुम्ही? वॉज. लक्षात आलं? त्याच्यानंतर इथं पहा, आता कुड आहे म्हणजे काय घ्यायचंय? वॉज वेअर घ्यायचंय. मग सीच्या नंतर करता कोणता आहे आपलं इथं? सी. मग सी नंतर इथं काय येईल रे? वॉज. आता कॅन आलं, मग कॅन म्हटल्यानंतर काय घ्यायचं? इज आयमार. मग इकडे जा, करता कोणता आहे तुमचा? वी. मग वीच्या नंतर इज आयमार मधलं काय रे? आर आहे. लक्षात आलं?
ओके, मग पहिली गोष्ट एक ध्यानात ठेवा की जर कॅन वाक्यात आलं तर इज आय मार घ्या आणि कुड आलं तर वॉज वेअर घ्या. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, दुसरी गोष्ट बघा, जर त्यानंतर तुम्हाला एक तर एबल टू घ्यायचंय किंवा अनेबल टू घ्यायचंय. लक्षात आलं का पहा. मग अनेबल टू कधी घ्यायचं, जर वाक्य नकारार्थी असेल, म्हणजे वाक्यात नो, नॉट, एनटी, नेवर हे शब्द जर वाक्यामध्ये असतील तर तुम्हाला अनेबल टू घ्यायचंय. आणि हे पहा, अनेबल टू ऐवजी तुम्ही नॉट एबल टू पण घेऊ शकता. मग नो, नॉट, एनटी, नेवर काढायचं आणि त्याच्या जागेवर अनेबल टू घ्यायचं. आणि जर नो, नॉट, एनटी, नेवर नसल तर एबल टू घ्यायचं. लक्षात आलं का बघा. म्हणजे पहिल्यांदा कॅन आलं तर इज आय मार, कुड आलं तर वॉज वेअर, आणि नो, नॉट, एनटी, नेवर आलं तर अनेबल टू घ्या, नाही आलं तर एबल टू घ्यायचंय. लक्षात आलं. आता पहा, प्रत्येक ठिकाणी इथं नॉट आलेलं आहे, मग नॉट आलं म्हटल्यावर काय घेणार आहे, अनेबल टू. ओके, चला पुढं. इथं काय घेणार आहे, कुड आलं, कुडच्या पुढं नो, नॉट, एनटी, नेवर कुठे दिसतंय का, नाहीये, मग काय घेणार, एबल टू. ओके, इथं नॉट आलं, काय घेणार, अनेबल टू. ओके, इथं नॉट आलेलं नाही, काय घेणार, एबल टू. आलं की लक्षात. ओके, आता पहा पुढचं वाक्य, राज कुड से नथिंग. राज कुड से नथिंग. सांगा बरं कसं होईल रे. हा, काय आलं वाक्यामध्ये, कुड आलं. मग आता कुड आल्यानंतर काय सांगितलेलं आहे मी, वॉज वेअर. मग राज हा सब्जेक्ट आहे आणि राज हे एक वचनी नाव आहे. मग कुड आल्यानंतर काय घेणार रे आपण तिथं, वॉज. ओके, आता पहा, आता पुढं नो, नॉट, एनटी, नेवर. अब इथं नथिंग, नो बडी, नो वन, नो वेअर असं जरी नो त्या ठिकाणी आलं तर त्याला नकार गृहीत धरायचं. ओके, आणि मग काय करायचं, इथं नकार आला, मग काही जण काय करतात लगेच इथंच अनेबल टू. इथं नाही वापरायचंय, अनेबल टू, एबल टू तुम्हाला या ठिकाणी वापरायचंय. मग बघा आता, तर इथं काय घेणार तुम्ही, अनेबल टू. काय घेणार, अनेबल टू. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये पुढं इथं तिसऱ्यांदा आपल्याला काय करायचं, जर वाक्यामध्ये पुढं नो आलं तर त्या नोचं काय करून घ्यायचं रे, एनी करायचं. काय करायचं, एनी. मग आता इथं हे नो आलेलं आहे आणि मग त्याचं काय होईल रे, एनी. लक्षात आलंय. आता पहा, आता आणखी एक वाक्य पहा. हा, नो कोर्ट, नो कोर्ट कुड ऍडमिनिस्टर, नो कोर्ट कुड ऍडमिनिस्टर द लॉ. आणि कंसामध्ये सूचना काय दिली जाईल रे. मग आता बघा काय सूचना असेल, रिराईट युजिंग एबल टू. मग रिराईट युजिंग एबल टू बघा, आपण आता काय करणार, काय आलं, इथून सुरुवात करायची, शेवटपर्यंत जायचं, तुमचं एबल टू झालेलं असेल, एकदम व्हेरी इझी. मग इथं काय करता येईल बघा, जर आता इथं कुड आलेलं आहे, मग कुड आलं म्हटलं वॉज वेअर. मग हा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट कसा आहे, एक वचनी आहे. मग एक वचनी नंतर वॉज येतं का वेअर येतं, वॉज येतं. मग याला काढून आपण काय घेतलं रे, वॉज. समजलं इथपर्यंत. आता पुढे पहा, आता आपल्याला एबल टू अनेबल टू घेताना नो, नॉट, एनटी, नेवर पाहिजे. मग वाक्यामध्ये इथं नो आलेलं आहे आणि नो आलं म्हणून इथं काय घेतलं रे, अनेबल टू. लक्षात आलं. आणि आता या ठिकाणी पुढच्या नियमामध्ये नोच या ठिकाणी काय करणार रे, एनी. आता बरेच जण म्हणतात उत्तर कसं येईल, जे खोडून टाकलंय तेवढं फक्त काढून टाकायचं आणि बाकीचा भाग लिहून काढला की आपलं उत्तर झालं. मग कसं होईल उत्तर, एनी कोर्ट वॉज अनेबल टू ऍडमिनिस्टर द लॉ, दे आर अनेबल टू एक्सप्रेस अ व्हेरी वाईड रेंज ऑफ आयडियाज. वाक्य पूर्ण लिहायचं असतं. ही वॉज एबल टू आन्सर द क्वेश्चन, she was unable to read and write, we are able to complete our work in time, आणि राज was unable to say anything. लक्षात आले, लक्षात आले. आता पहा, आता आणखी
एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ की ज्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय केलं जातं. आता बघा, हा बघा, आता he can sometimes pay the bill. ओके. आणि कंसामध्ये काय सांगितलं जाईल रे? कंसामध्ये सांगितलं जाईल रिराईट युजिंग एबल टू. आणि बघा, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रामर आहे निश्चितपणानं तुम्हाला 1 मार्क त्या ठिकाणी पडल्याशिवाय राहणार नाही. बघा काय करायचं रे, पहिलं काय पाहिजे, हा पहिल्यांदा वाक्यामध्ये कॅन कुड, बस इकडून जायचं, लगेच तिकडं नो आलं येईल असं नाही. तर इथून सुरुवात करायची आहे आणि शेवटपर्यंत व्यवस्थित जायचं, तुमचं वाक्य क्लिअर येणार. लक्षात आलं? मग आता मला सांगा, ही आलं इथं, कॅन म्हटल्यानंतर काय रे, इज आहे मार, मग काय येईल रे, इज. ओके. आता मला सांगा, नो नॉट एंटी नेवर आहे का, नाहीये, मग काय येईल वाक्यामध्ये, एबल टू. मग आता काही जण काय करतात रे, इथं एबल टू वापरून देतात नाही का, ही कॅन एबल टू समटाइम्स पे, तसं नाहीये. तर ज्यावेळी कॅन कुड आणि व्हर्ब V1 याच्यामध्ये ऍडव्हर्ब वगैरे त्या ठिकाणी कुठला एखादा शब्द येईल ना, त्यावेळी काय करायचं, यांना कॅन काढून इज आहे मारी इथे घेतलं की एबल टू अनेबल टू आपल्याला या V1 च्या अगोदर वापरायचं, कारण पुढच्या V1चं याचं सुद्धा त्या ठिकाणी इन्फिनिटिव्ह व्हायला पाहिजे. मग उत्तर कसं होईल आपलं, ही इज समटाइम्स एबल टू पे द बिल. लक्षात आलं? लक्षात आलं का? आता पहा, अजून एखादं वाक्य पहा, शी कुड ऑफन व्हिजिट दॅट प्लेस. आता याच्यात सांगा बरं, शेवटचं वाक्य बोला. हा काय आलं वाक्यामध्ये, व्हेरी गुड, काय आलं, कुड. मग कुडला त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं रे, कुड कट करायचं आणि काय घ्यायचं, वॉज वेअर. मग वॉज येईल का वेअर येईल रे, मग वॉज येईल का वेअर येईल इथं करता पा. मग सी नंतर वॉज आहे का वेअर आहे, वॉज आहे, मग अब इथं वॉज आलं. व्हेरी गुड. आता कुड आणि V1 याच्यामध्ये ऑफन हा शब्द आलेला आहे, मग त्यावेळी इज आय मार वॉज वेअर एका ठिकाणी येईल आणि एबल टू अनेबल टू त्या शब्दाच्या नंतर येईल. लक्षात आलं? मग इथं काय येईल रे, आता नकार नाहीये, मग आपल्याला काय घ्यायचंय, एबल टू. कसं झालं आपलं उत्तर, शी वॉज ऑफन एबल टू विजिट दॅट प्लेस. ओके. तर अशाच प्रकारे शॉर्ट मध्ये जर आपण पाहिलं तर एबल टू वापरताना काय ध्यानात ठेवायचं, कॅन आलं, इज आय मार, कुड आलं, वॉज वेअर. झालं इथपर्यंत क्लिअर? त्याच्यानंतर पुढची स्टेप काय घ्यायची आहे, वाक्यात नो नॉट एंटी नेवर आहे का पाहिजे, असलं तर अनेबल टू घ्यायचं आणि नाही आलं तर एबल टू घ्यायचं. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये कुठं वाक्यात नो दिसतंय का ते पाहायचं आणि नो जर आलेलं असेल तरच त्याचं येणी करायचं. लक्षात आलं? ओके. तर या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिला तर निश्चितपणानं 1 मार्क तुम्हाला मिळणार आहे. ओके. लक्षात आलं का? किंवा 12वी बोर्ड एक्झामला तुम्हाला एबल टू आलोच नाही आणि तुम्ही एकदम व्यवस्थित व्हिडिओ पाहिलाय, तुमचं सगळं परफेक्ट झालं नाही, आता तुम्हाला संधी मिळाली तर उद्या पोरांना शिकवायला काम येईल नाही का? त्यावेळी इकडे रे टोपल्याला काय नाही येत नाही का, तर त्यावेळी आपल्या मुलांना शिकवायला काम येईल. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट करताना ती परफेक्ट त्या ठिकाणी करा. तर काही अडचण असेल तर निश्चितपणानं कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगा, त्याच्यावर त्या ठिकाणी तुमचं सोल्युशन निश्चितपणाने मी घेऊन येईल. ओके. तर व्यवस्थित व्हिडिओ पहा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा आणि काही जर अडचण असेल तर त्या ठिकाणी सांगा. थँक्यू. बाय.